तर मंडळी, तर आज मी तुम्हाला नाचणीची इडली करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ही वाटी। तर ह्याच वाटीने आता 1 कप दही घ्यायचं। आता हे 1 कप दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घ्यायचं। तर दह्याचंच पाणी आहे, अर्धा कप घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून झाले, अर्धा तास असंच झाकून ठेवायचं। अर्धा तासानंतर इडली करायला घ्यायची। चटणी वाटून घेते आणि चटणीची जर रेसिपी हवी असेल तर तुम्हाला तर मला जरूर सांगा, मी नक्की तुम्हाला ह्याची शेअर करेल चटणी। तर आता प्लेट काढायची आणि मीठ टाकायचं, सोडा टाकायचा, लिंबू पिळायचं, फटाफट करायचं। हे थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणि फटाफट इडली लावून घ्यायची। कारण ह्याला पण आपण तूप लावून घेतलेलं आहे, मी तेल पण लावू शकता आणि इडली पात्र भरून घ्यायची। झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायची, जास्त पण नाही ठेवायची। मंडळी, इडली तयार झालेली, किती मऊ लुसलुशीत झाली बघा। तर नक्की ट्राय करा, आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।